सांगा बरं, पावभाजी कोणाकोणाला आवडते ते? मोठी माणसं असो किंवा लहान मुलं असो, पावभाजी ही सगळ्यांचीच फेव्हरेट असते आणि हीच रेसिपी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. खूप छान बनते आणि खायला एकदम अप्रतिम लागते. तुम्ही सारखं-सारखं बनवून खाल. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवणार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत. इथे मी 600 ग्रॅम बटाटे साल काढून घेतलेले आहेत. तर तुमचे बटाटे मोठे असतील तर त्याचे तुकडे करून घाला. तसेच पाव किलो फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे पाव किलो फ्लावर. या सगळ्या भाज्या आता पाणी घालून उकळत ठेवायच्या आहेत. मी वापरलेला कुकर हा खूप मोठा असल्यामुळे याला 3 शिट्ट्या देऊनच मी शिजवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या द्या आणि याला प्रॉपर शिजवून घ्या. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. पाहूया आपल्या भाज्या शिजल्यात का? तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या आता प्रॉपर शिजलेल्या आहेत. तर आपल्याला हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. चला तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तूप आणि 1 चमचा तेल घालणार आहे. आपलं तेल आणि तूप आता गरम झालेलं आहे. तर यामध्ये घालूया 2 चमचे जिरे. तर तुम्ही पाहू शकता जिरे चांगले तडतडलेले आहेत. तर आता मी घालणार आहे यामध्ये कांदा. इथे मी 5 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा इथे यूज करायचा आहे. तर कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा चांगला गोल्डन झालेला आहे. तर आता आपण यामध्ये घालूया 4 बारीक चिरलेले मीडियम साईजचे टोमॅटो. तर आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये घालूया पाव किलो बारीक चिरलेली शिमला मिर्च. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. तसेच अर्धी वाटी कसुरी मेथी. कसुरी मेथीने या पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही ही कसुरी मेथी नक्की घालून पहा. तर आता मी याच्यामध्ये घालणार आहे जवळपास 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट. इथे मी रेडीमेडच अद्रक लसूण पेस्ट यूज केले. आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. कारण आपला अद्रक लसूणचा कच्चेपणा हा प्रॉपर निघून गेला पाहिजेत. तुम्ही पाहू शकता आपले आता 2 मिनटं झालेले आहेत आणि आपला अद्रक लसूणचा कच्चेपणा निघून गेला आहे. तर आता मी झाकण ठेवून याला 5 मिनटं असं शिजू देणार आहे. शिमला मिर्च सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण याच्यामध्ये घालूया 2 चमचे पावभाजी मसाला. इथे मी मोठे 2 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. यानंतर याच्यामध्ये घालायचा अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पावभाजीचा स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या साहाय्याने ही भाजी बारीक करून घ्या. माझ्याकडे स्मॅशर अवेलेबल नाही त्यामुळे मी या पळीनेच भाजी आपली स्मॅश करते. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला ही भाजी सगळी स्मॅश करून घ्यायची आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालूया बाकीच्या भाज्या ज्या आपण स्मॅश केल्या होत्या. आता या स्मॅश केलेल्या भाज्या घालून आपल्याला हे पावभाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली पावभाजी थोडी घट्ट झालेली आहे. तर मी याला थोडी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आणणार आहे. त्याच्यासाठी मी इथे घालणार आहे थोडंसं पाणी.
तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करा. तुम्हाला जसा थिकनेस हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. तर इथे मी अजून थोडंसं मीठ घालणार आहे. तर ऑलमोस्ट आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता छान आपल्या पावभाजीला उकळी आलेली आहे. तर यावर आता घालूया 1 चमचा तूप आणि भरपूर सारी कोथिंबीर. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर बटर वापरलं तरीही चालेल. आणि आता या पावभाजीला चांगलं हलवून घ्यायचं. आणि आपलं हलवून झाल्यानंतर याला 1-2 मिनटं अजून उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा रीतीने आपली पावभाजी एकदम रेडी झालेली आहे. खायलाही अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.